हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज मी चुलीवरची झणझणीत अशी मशरूमची भाजी बनवणार आहे। मशरूमची भाजी ही खाण्यासाठी चांगली असते। वर्षातून हे एकदाच आपल्या खेडेगावामध्ये ते फळ येतं। विकत घ्यायचं म्हणलं तर आपण घेऊ शकतो सिटीमध्ये, तर लोक काही विकतच घेत असतात। पण मशरूम खाण्याचे पण आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असे फायदे आहेत। विटॅमिन डीची कमतरता पूर्ण करतं मशरूम खाल्ल्यामुळे, आपल्या आरोग्यासाठी चांगलंच असतं। तरी मी ते बनवायला घेतलं होतं, चुलीवरतीच बनवावं म्हणलं। चुली तर पेटवलेली होती मी, त्याच्यावरती कढई ठेवली। कढईमध्ये कांदा, एक टॉमॅटो, खोबरं आणि लसूण व्यवस्थित तेलामध्ये टाकून भाजून घ्यायचा। चुलीवर तर स्वयंपाक म्हणलं तर कशी मस्त अशी चव लागते। व्यवस्थित तेलामध्ये भाजू द्यायचं, थोडासा काळा कलर येईपर्यंत। हे सामान वगैरे मी सर्व व्यवस्थित ठेवलेलं होतं। मशरूम हे व्यवस्थित कापून वगैरे स्वच्छ पाण्याने धुवून ठेवलेलं होतं 2-3 वेळेस। तर मग ते भाजल्याच्या नंतर मी त्याची पेस्ट करून घेणार होते। तर पेस्ट करायला माझ्याकडे मिक्सर होतं, परंतु मिक्सरमध्ये करणार नव्हते मी, खलबत्त्यामध्येच वाटणार होते मस्त असा। गावरान पद्धत म्हणलं तर मग मिक्सरमध्ये नाही, तुम्ही खलबत्त्यामध्येच वाटलं। तर मग ते कढईमध्ये तेल वगैरे, जिरे मोहरी टाकली आणि ही पेस्ट टाकून घेतली खलबत्त्यामध्ये वाटलेली। तर ती व्यवस्थित भाजत होती। तर चुलीवर मस्त असा स्वयंपाक होतो। पेस्ट व्यवस्थित भाजलेली होती, तर त्याच्यामध्ये मी सुहाना मसाला टाकला थोडासा। त्याच्यानंतर अंबारी मसाला टाकला। आणि ते मशरूम मी स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेस स्वच्छ धुलेलं होतं। एकदा मिठामध्ये टाकून धुलं, नंतर स्वच्छ पाण्याने धुलं। तर त्याच्यामध्ये मिक्स केल्याच्या नंतर थोडंसं 5 मिनिटांसाठी झाकून ठेवलं। मशरूम हे शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आहे। तर याच्यामध्ये टाकल्याच्या वाफलं होतं चांगलं। मशरूमच्या भाजीसाठी गरमच पाणी करायचं। तर इथं मी व्यवस्थित ते भाजलेलं होतं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं गरम आणि वरून थोडंसं कोथिंबीर टाकली। बघा किती मस्त असा कलर आलेला आहे। नक्की तुम्ही एकदा ट्राय करा। चुलीवरची भाजी खूप छान होते, चव पण लागते। कोणता पण पदार्थ चुलीवर करायचं म्हणलं तर चवच लागते। तर त्याच्यावरती थोडं मी 2 मिनिटासाठी झाकून ठेवलेलं होतं। चवीपुरतं मीठ पण मी टाकलेलं होतं आधीच। तर बघू शकता किती छान कलर आलेला आहे। नक्की तुम्ही एकदा ट्राय करा। माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।